टाटा इन्स्टिट्यूटला घ्यायचा आहे, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला घ्यायचा आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीला घ्यायचा आहे. एक मुलगा ह्यावेळेस आयर्लंडला गेला. घरामध्ये त्यांना एकच माहित आहे की बाबासाहेब शिकले, बाबासाहेबांमुळे आपण शिकू शकतोय, बाबासाहेबांमुळे आपण माणसात आलोय. ह्या रात्रशाळा महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या होत्या. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीच्या तयाचे न्यारेचं टोक असते. तर बाबासाहेबांना स्कॉलरशिप होती म्हणून बाबासाहेब शिकू शकले. महात्मा फुले बघा, तुम्ही शाहू महाराज बघा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर बघा, सावित्रीमाई बघा, यांनी सुरुवातीला सगळ्यांनी पहिल्यांदा शिक्षणावर काम केलं. आता सध्याला 80 ते 90 विद्यार्थ्यांचं शिक्षण करतो माझ्या एनजीओच्या मार्फत. त्यांना आर्थिक मदत असेल, मार्गदर्शन असेल. आता या गरीब समाजाला म्हणजे गरीब समाज 2च गोष्टीमुळे पाठीमाग पडतो. माझं ग्रॅज्युएशन झालं 2018ला. त्यावेळेस मी पुण्याला होतो शिकायला स्पर्धा परीक्षेसाठी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर लॉकडाऊन पडल्याच्या नंतर मी माझ्या गावी आलो. गावी आल्याच्या नंतर माझ्या आयुष्यात एक प्रसंग असा घडला की त्याच वेळेस मी एका सामाजिक संस्थेशी जोडला गेलेलो होतो. त्या संस्थेमध्ये मी काम करायचो गरिबांसाठी. तर त्याच वेळेस एका मुलीचा अर्ज माझ्याकडे आला की मला शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ती मुलगी औरंगाबादला तिचं मेडिकलचं शिक्षण घेत होती. अँड त्या गोष्टीचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. आणि त्यावेळी मी त्या मुलीला मदत करू शकलो नव्हतो आर्थिक परिस्थितीमुळे. आणि मी बऱ्याच ठिकाणी मदतीची लोकांना विनंती केली की असे गरीब घरातली मुलगी आहे, चांगलं शिक्षण घेते, त्या मुलीला मदतीची गरज आहे. बऱ्याच सुशिक्षित लोकांकडं मी म्हणजे विनंती केली, अर्ज केले, पण त्या मुलीला काही मदत झाली नाही शेवटपर्यंत. तेव्हापासून मग मी एनजीओ काढण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर माझे पण असे काही स्वतःचे अनुभव होते. मी स्वतः गरीब घरातून आलेला मुलगा आहे. मी माझ्या घरातला पहिला फर्स्ट जनरेशन लर्नर आहे. फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणजे मी माझ्या घरातला पहिला ग्रॅज्युएट आहे. आई वडील दोघे हे अडाणी होते. अँड मोठा भाऊ आणि लहान भाऊ आणि मी असे 3 जण होतो आम्ही. तर परिस्थितीमुळं ते 2 भाऊ शिकू शकले नाहीत. मोठा भाऊ तर 12वी सायन्स पास होता, बट आर्थिक परिस्थिती असल्यामुळे तो शिकू शकला नाही. त्यानं त्याच्या शैक्षणिक आयुष्याचा त्याग केला माझ्यासाठी की हा शिकत असेल तर मी माझं शिक्षण थांबवतो. कारण आर्थिक तुम्हाला सहकार्य भेटत नसेल तर तुम्ही शिक्षण नाही करू शकत. म्हणून त्यानं माझ्यासाठी शिक्षण थांबवलं. हा एक माझा अनुभव होता कुटुंबातला. आणि दुसरा सामाजिक अनुभव म्हणलं तर त्या मुलीचा. ती मुलगी मदतीसाठी मला विनंती करत होती अँड मदत काय झाली नाही. मग याच्यातून मी या एनजीओचा माझ्या परिवर्तन मिशन फाउंडेशनचा उगम झाल्याने तेव्हा ती एनजीओ सुरू केली. एनजीओ चालू करावं असं का वाटलं तुम्हाला? एनजीओ चालू करावा असं वाटलं कारण एनजीओ म्हणजे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक या विषयावर आपल्याला काम करता येतं. आणि मुळात मला एनजीओ चालू करण्यापाठीमागचा उद्देश अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना जास्त मदत करायची होती. मी आत्ता सध्याला 80 ते 90 विद्यार्थ्यांचं शिक्षण करतो माझ्या एनजीओच्या मार्फत. त्यांना आर्थिक मदत असेल, मार्गदर्शन असेल. आता या गरीब समाजाला म्हणजे गरीब समाज 2च गोष्टीमुळे पाठीमाग पडतो. एक तर त्यांना मार्गदर्शन आणि दुसरा माहितीचा अभाव. माहिती नसणं आणि मार्गदर्शन नसणं. तर मी माझ्या एनजीओ मार्फत त्या दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. काय एनजीओचे ध्येय धोरण काय आहे? एनजीओचं ध्येय धोरण आहे की तळागाळातल्या लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना शिक्षणाद्वारे संधी प्राप्त करून देणं. जसं की आता खेडेगावातला मुलगा आहे आणि त्याला चांगलं LLBचं शिक्षण घ्यायचं आहे, वकिलीचं शिक्षण घ्यायचं आहे किंवा चांगल्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे.
तर मग आम्ही त्याला मार्गदर्शन करतो की बाबा तू कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, तुझ्यासाठी कॉलेज कोणतं योग्य आहे, कोणता कोर्स तुझ्यासाठी योग्य आहे. मग त्या मुलाला तिथं प्रवेश मिळवून देणं, त्याच्यासाठी स्कॉलरशिपची तरतूद करून देणं किंवा संस्थेकडून कॉलेज स्कॉलरशिप दिली जाते अशा विद्यार्थ्यांना. हे संस्थेअंतर्गत काय कोर्स राबवलेत का तुम्ही? हा, कोर्स राबवतो आम्ही संस्थेअंतर्गत. आता आम्ही म्हणजे हे UG PG असे, UG मध्ये अंडरग्रॅड्स हे 12वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. PG म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आम्ही असे कोर्स राबवतो. म्हणजे कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, टाटा इन्स्टिट्यूटला घ्यायचा आहे, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला घ्यायचा आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीला घ्यायचा आहे किंवा JNUला घ्यायचा आहे, हे कोर्सेस चालतात. त्याचबरोबर आम्ही आता गेल्या वर्षीपासून फॉरेन लँग्वेज आमचा एक कोर्स नवीन सुरू केला आहे. म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांना हे फॉरेन लँग्वेज शिकल्याच्या नंतर त्यांना काही जे स्कॉलरशिप मिळतील, जॉब्स मिळतील, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सध्या आम्ही जापनीज आणि जर्मनी या 2 भाषा आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत कमी फीसमध्ये प्रोव्हाइड करतोय आम्ही, आणि त्याद्वारे काही संधी मिळतात ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वर्षभरापासून चालू केले का फॉरेन लँग्वेज? हा, फॉरेन लँग्वेज गेल्या वर्षीपासून सुरू आहेत आपल्याकडे. किती मुलं शिकली आतापर्यंत फॉरेन लँग्वेज? फॉरेन लँग्वेज आमच्या सध्या 3 बॅचेस जापनीजच्या चालू आहेत. किती असतात एका बॅचला? म्हणजे आतापर्यंत तो कोर्स कंप्लीट झालेली मुलं किती आहेत आता? आता कोर्स झालेले कंप्लीट 70 ते 80 विद्यार्थी आहेत आमच्या. एका बॅचला किती असतात? एका बॅचला आम्ही 30 विद्यार्थ्याची मर्यादा ठेवलेली आहे. मग असे काही मुलं आहेत का ती कोर्स म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतर त्यांना संधी उपलब्ध झालेत, असे काय किती मुलं आहेत? आहेत, अशी मुलं आहेत. म्हणजे कसं आहे, त्याच्यात 5 लेवल आहेत. समजा आज आपण जापनीज शिकायला गेलो तर जापनीजच्या 5 लेवल आहेत, आणि जापनीजच्या 2 लेवल क्लिअर झाल्या तुमच्या N5 N4 तुम्हाला संधी मिळायला सुरुवात होते. कशा पद्धतीने संधी मिळते? आता याच्यामध्ये अशा संधी आहेत, सपोज आता तुम्ही जापनीजच्या 2 लेवल क्लिअर केला आणि तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला पटकन संधी मिळते जपानमध्ये जॉब करण्याची. पुन्हा झालं तर ALT नावाचा एक प्रोग्राम आहे. ALT म्हणजे काय असतं, असिस्टंट लँग्वेज टीचर प्रोग्राम. म्हणजे तुम्हाला जापनीज येते आणि थोडंसं इंग्लिश येते, तर तुम्ही जपानमध्ये, जपानच्या शाळेमध्ये, जपानच्या कॉलेजमध्ये इंग्लिशचा टीचर म्हणून काम करू शकता. आणि अशी आमच्याकडे बरीचशी उदाहरणं आहेत जे की मुलं तिथं जाऊन हा जॉब करतायत, चांगलं 1.5-2 लाख पेमेंट पण मिळते त्यांना. तर असे विद्यार्थी आहेत आमच्याकडे, बरेचसे विद्यार्थी आहेत. किती आहेत तरी? म्हणजे संस्थेमार्फत विद्यार्थी आता तयार होत आहेत. तसे काही विद्यार्थी गेलेले आहेत जे आमच्या संपर्कात आहेत सध्या, तर ते तिथून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत सध्या. कुठली येते आता पूर्ण महाराष्ट्रावर जर विचार केला तर कुठल्या जिल्ह्यातली मुलं आहेत ती? संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं आहेत आमच्याकडं, बाहेर राज्यातून पण मुलं आहेत. आता एका मुलाचा प्रवेश झालाय, मध्य प्रदेशचा मुलगा आहे तो. एक मुलगी तर दिल्लीहून क्लास करते, UP वरून क्लास करते. तर संपूर्ण देशातून मुलं आहेत, फक्त जिल्ह्यातून मुलं नाहीत, संपूर्ण देशातून मुलं. कारण याचं असं आहे की आम्ही अत्यंत कमी फीस घेतोय, म्हणजे गोरगरिबांना हे फीस बाहेर परवडणारी नाही. आणि आम्ही सुरुवातीला फुकट द्यायचा प्रयत्न केला होता, पण ते फुकट दिल्याच्या नंतर समाजाला त्याची जाणीव नाही, व्हॅल्यू नाही, म्हणून आम्ही थोडीशी फीस ठेवली. तर आम्ही पूर्ण कोर्स 2,000 मध्ये देतो 6 महिन्याचा, जे की तुम्ही बाहेर करायला गेलं तर 25,000 त्याची किंमत आहे. आणि पुन्हा मग आम्ही 2,000 सिक्युरिटी डिपॉझिट ठेवले, म्हणजे जर तुमची लेवल क्लिअर झाली तर ते तुम्हाला परतही मिळतील, रिफंडेबल आहे. पण 2,000 तुम्हाला 6 महिन्याचे पे करावे लागतील आणि 2,000 सिक्युरिटी डिपॉझिट पे करावं लागेल, असं आहे ते. मग एक लेवल झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या लेवलचं पण प्रशिक्षण आम्ही आमच्या संस्थेमार्फत देतो ऑनलाईन पद्धतीने. संस्थेअंतर्गत अशी चांगल्या पदावरती गेलेली मुलं काय उदाहरण दाखल काय सांगता येतील का? हो, आहेत ना. कोण कोण आहेत सांगायचं? आता एक आमचा मुलगा हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय मुंबईला, तर त्याचं शिक्षण LLBचं दिल्लीला झालं. अँड तो सध्या आता चांगल्या पदावर आहे. त्याच्या घरात कोणी शिकलेलं नाही, संस्थेनं त्याला स्कॉलरशिपचा आधार दिला, तर तो चांगल्या ठिकाणी आहे. पुन्हा IIT गांधीनगरला झालेली एक मुलगी आहे,
तीही शिकते. आंबेडकर युनिव्हर्सिटीला एक मुलगी शिकत होते मास्टर इकॉनॉमिक्सचं शिक्षण. त्या पण मुलीला संस्थेनं मदत केली होती. आत्ता पुण्यामध्ये काही मुलं शिकत आहेत, टाटा इन्स्टिट्यूटला मुलं शिकत आहेत. एक मुलगा ह्यावेळेस आयर्लंडला गेला. सो बरेचसे विद्यार्थी आहेत, असे खूप सारे विद्यार्थी आहेत. बाहेर गेलेली मुलं किती आहेत? बाहेरच्या जाणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे निवड जास्त मुलांची होते, पण त्यांचा प्रवेश रखडतो स्कॉलरशिपमुळे. बाहेर जाण्यासाठी एकच मुख्य अडथळा आहे, तो म्हणजे स्कॉलरशिप. आता ह्यावेळेस 2 मुलं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससाठी सिलेक्ट झाले होते लंडनला, पण स्कॉलरशिपमुळे त्यांना जाता आलं नाही. स्कॉलरशिप कोण देते? स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकार देतं, भारत सरकार देतं, किंवा ज्या विद्यापीठात तुम्ही सिलेक्ट झालात तिथलं सरकार देतं. म्हणजे तुम्ही बाहेर जाण्यासाठी सिलेक्ट झाल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळते. हो. मग हे देतं का गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतं का ते? प्रत्येक वेळेस देईल असं नाही, कारण वॅकन्सी आता कॅटेगरी वाईज वॅकन्सी आहेत. म्हणजे SC शेड्यूल कास्टसाठी वेगळ्या 75 वॅकन्सी आहेत. शेड्यूल कास्टसाठी वेगळी स्कॉलरशिप आहे. NOS MOS म्हणतो आपण त्याला. तर ते कॅटेगरीनुसार आणि त्यांच्या रँकिंगनुसार ते स्कॉलरशिप ठरते. तर त्याच्यानुसार ते त्यांना स्कॉलरशिप मिळते. काही काही मुलांना आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळते. म्हणजे चेवनिंग असेल, कॉमनवेल्थ असेल, पुन्हा झालं तर डंकन स्कॉलरशिप आहे पब्लिक पॉलिसीसाठी. अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. आता तुम्ही जपानचं म्हणला तर जपानला मेक्स स्कॉलरशिप आहे. काही कंपन्या स्कॉलरशिप देतात. मित्सुई नावाची स्कॉलरशिप आहे. किंवा भारतामध्ये म्हटलं तर काही ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या स्कॉलरशिप देतात. ते प्रत्येक स्कॉलरशिपचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि प्रत्येक स्कॉलरशिपचे नॉर्म्स पण वेगळे आहेत. कोणाला मिळतात स्कॉलरशिप? म्हणजे ह्या त्याची ही काय म्हणतात त्याला, पात्रतेचे निकष काय होते हे, आणि कशा पद्धतीने स्कॉलरशिप दिली जाते? पात्रता म्हणजे अशी आहे की तुम्हाला त्या विद्यापीठातून ऑफर लेटर आलेला असावं. अनकंडिशनल म्हणतात त्याला. म्हणजे ते ऑफर लेटर कधी येतं, कोणाला येतं, ते कसं येतं? ते ऑफर लेटर ते म्हणजे कसं आहे, तुम्ही अर्ज करायचा अगोदर. कोण कोण करू शकतात ते? कोणी अर्ज करू शकतो. ग्रॅज्युएट झाले, जर तुम्हाला मास्टरचं एज्युकेशन घ्यायचं आहे तर कोणी अर्ज करू शकतो. त्याला ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो कोणी अर्ज करू शकतो. आणि अर्ज करण्याची सिंपल प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्हाला 2 शिफारस पत्र लागतात, ज्याला आपण लेटर ऑफ रेकमेंडेशन म्हणतो. त्याचबरोबर तुम्हाला एक स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचा असतो, की तुम्हाला याच विद्यापीठामध्ये याच विषयाचं शिक्षण का घ्यायचं आहे हे तुम्ही विद्यापीठाला 1000 शब्दामध्ये पटवून द्यावं लागतं. आणि त्या विषयाशी रिलेटेड तुम्ही काही काम केलेलं आहे का. सपोज समजा मला आता अर्थशास्त्राचं शिक्षण घ्यायचं आहे, तर अर्थशास्त्राचं शिक्षण मी कुठून घेतलेलं आहे, कोणत्या विद्यापीठातून घेतलेलं आहे, आणि माझे 2 शिफारस पत्र आणि माझं स्टेटमेंट ऑफ पर्पज. मला हा कोर्स त्या विद्यापीठात का करायचा आहे, हा कोर्स केल्याच्या नंतर मला फायदे काय होणार आहेत, आणि मी तो कोर्स केल्याच्या नंतर तिथं भारतामध्ये येऊन परत काय करणार आहे, असं त्या स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये असतं. ते स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर कॉलेज तुम्हाला मग एक ऑफर लेटर देतं, आणि त्या ऑफर लेटरवर तुम्ही मग स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता. भारत सरकारकडे करू शकता, महाराष्ट्र सरकारकडे करू शकता. मग महाराष्ट्र सरकार काय करणार, तुमचं ते ऑफर लेटर बघणार आणि तुम्ही त्या रँकमध्ये बसताय का, त्यांचे जे काय निष्कर्ष आहेत तुमची. आता महाराष्ट्र शासनाने ते 8 लाखाची त्याला उत्पन्नाची मर्यादा पण घातलेली आहे. तर त्या पूर्ण क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर ते सरकार तुम्हाला स्कॉलरशिप देतं. पुन्हा त्या स्कॉलरशिपमध्ये पण सोशल सायन्स, इंजिनिअरिंग असे त्याच्यामध्ये ते भाग आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला ते स्कॉलरशिप मिळते. बऱ्याचदा हे मुलांना कळतं नाही, किंवा कोण एकतर मुलं ते स्वतःहून करत नाहीत, किंवा त्यांना काही सांगितलं जात नाहीये. वाटतं का ह्याच्यामुळं म्हणजे मागं पडले जातात मुलं, असं वाटतं का? हो, नक्कीच. मुलांना मार्गदर्शन नसणं, योग्य मार्गदर्शन नसणं आणि माहितीचा अभाव असणं ही फार मोठे आपल्या एज्युकेशन सिस्टम मधले मला वाटतंय चूक आहे. मुलांना मार्गदर्शन प्रॉपर असणं. मुलांना जर प्रॉपर मार्गदर्शन असेल तर ते मुलं घडू शकतात. आता म्हणजे बघा, ज्या मी मुलाचं उदाहरण दिलं की लॉ करून तो आता हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय, तो अगदी खेड्यातला मुलगा आहे. त्याला मार्गदर्शन दिल्यानंतर तो दिल्लीला गेला,
दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीला 3 वर्ष त्यांनी लॉ केलं, तिथे इंटर्नशिप केली एका जजसोबत, आणि पुन्हा तो हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. हे जर त्याला मार्गदर्शन नसतं तर तो करू शकला नसता, किंवा त्याच्यामध्ये तो न्यूनगंड तसाच राहिला असता की मी करू शकत नाही. पण जर मार्गदर्शन केलं तर ही मुलं चांगल्या प्रकारे करू शकतात असं मला वाटतं. आता तुम्ही एक NGO स्थापन केले, झाले असेल 2-3 वर्ष काय झाले ती, त्या पाठीमाग तुमचं शिक्षण काय तर शिक्षण झाले म्हणून तुम्ही करू शकला, बरोबर आहे? बरोबर. का तुम्हाला शिक्षणाची घरामध्ये सांगितलं मगाशी की तुम्ही पहिला तुम्ही ग्रॅज्युएट झाले, बरोबर आहे? तरी सुद्धा मग घरामध्ये शिक्षणात बॅकग्राऊंड नसताना कसं काय शिक्षण तुम्हाला शिकावं का वाटलं? जरी माझे आई वडील दोन्ही अशिक्षित आहेत, काही त्यांचं शिक्षण झालेलं नाही, पण घरामध्ये त्यांना एकच माहित आहे की बाबासाहेब शिकले आणि आपल्या मुलांना शिकवायचं, ही त्यांच्या पाठीमागे प्रेरणा होती. घरच्यांना बाबासाहेब माहिती आहेत? हो, बाबासाहेब माहिती आहेत घरच्यांना, आई वडिलांना माहिती आहेत. होय. आणि मग की आपल्या मुलांना शिकवायचं आहे एवढंच त्यांना माहित आहे. पण त्यांना माहित नाही की काय शिकवायचं आहे, कुठं शिकवायचं आहे, काहीच माहित नाही. फक्त त्यांना, माझ्या आई वडिलांना एकच माहित होतं की आपल्या मुलाला ह्या शिक्षणाद्वारे घडवायचं आहे. आणि जसं जसं तुम्ही रस्ते चालत जाता तसं तुम्हाला मार्ग भेटत जातात. मी 7वी पर्यंत माझ्या गावातच शिकलो, जिल्हा परिषद शाळेमध्ये. पुन्हा 8वी 9वी दुसऱ्या शेजारच्या गावात शिकलो. पुन्हा हे तिथे आर्थिक अडचण असल्यामुळे मला रात्र शाळेला शिक्षण घ्यावं लागलं. मग मी तुळजापूरला महात्मा ज्योतिबा फुले रात्र शाळा आहे, तिथे शिक्षण घेतलं. मग रात्र शाळेला शिक्षण घेतल्याच्या नंतर त्याचा असा आहे की दिवसात तुम्ही काम करायचं आणि रात्री शिक्षण घ्यायचं 7 ते 10. आणि ह्या रात्र शाळा महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या होत्या. त्याचा एक मला फायदा झाला. त्याच्यानंतर मग 11वी 12वी सायन्स करून ग्रॅज्युएशन करायचं. तोपर्यंत मला कसलाही भविष्याचा गंध नव्हता की काय करायचंय काय नाही. मग त्यावेळेस आजूबाजूला वातावरण असतं की बाबा स्पर्धा परीक्षा करायचे. बाबासाहेब माहित होते का तुम्हाला? हा, ऑब्विसली बाबासाहेब माहितच होते, हे शाळेत असल्यापासून माहित. काय बाबासाहेबांनी काय वाटतं तुम्हाला, काय केलं, कशा पद्धतीनं? म्हणजे आपण म्हणतो बाबासाहेबांनी सांगितलं की एक खूप फेमस वाक्य बाबासाहेबांचं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हो हो. तर तुम्हाला काय कळले बाबासाहेब, म्हणजे काय? आम्हाला बाबासाहेब जे कळले ते शिक्षणाच्या माध्यमातूनच कळले. लहानपणी मग पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला धडा असतो बाबासाहेबांचा शाळेमध्ये वगैरे, आणि एवढंच माहित असतं की ह्या माणसानं जे तळागाळातले लोक आहेत, दलित लोक आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती केली, एवढं आपल्याला कळतंय. मग ते फक्त शिकायचं आहे, बाबासाहेब फक्त शिकायचं आहे. बाबासाहेबांमुळे आपण शिकू शकतोय, बाबासाहेबांमुळे आपण माणसात आलोय. तर बाबासाहेबांमुळे शिकलोय तर आपण शिक्षण घ्यायचं आणि समाजासाठी काम करायचं आहे, आणि ते पण फक्त शिक्षणासाठीच काम करायचं आहे. मग हे हळूहळू लक्षात येत गेल्या गोष्टी. बाबासाहेबांनी मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा की बाबासाहेबांनी ठराविक समाजासाठीच काम केलं असं वाटतं का, किंवा नाही, असं बिलकुल वाटत नाही. बाबासाहेबांनी पूर्ण मानवजातीसाठी काम केले मला असं वाटतंय. बाबासाहेबांनी कुठल्या एका विशिष्ट वर्गासाठी काम केलेलं नाहीये. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काम केलं आहे, बाबासाहेबांनी दीनदलितासाठी काम केलेलं आहे, बाबासाहेबांनी सगळ्या प्रत्येक समूहासाठी काम केले, प्रत्येक वर्गासाठी काम केलेलं आहे. कशा पद्धतीने काय केले, काय थोडक्यात सांगता येईल का? बाबासाहेब बघा शिक्षणामध्ये काम केलेलं आहे, सामाजिक क्रांती केलेली आहे. जे विषमतावादी समाज व्यवस्था होती त्याला छेद देऊन तुमच्यामध्ये समता निर्माण केलेली आहे बाबासाहेबांनी, असं मला वाटतं. आता हे तुम्ही संस्था स्थापन करून केल्यानंतरची आता ह्याच्या पुढची ध्येयधोरण काय तुमची हे असते? ह्याच्या पुढची ध्येयधोरण आमचे हे आहेत की प्रत्येक गरिबांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि जसं बाबासाहेब शिकले, कोलंबियाला शिकले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिकले, तर बाबासाहेबांना स्कॉलरशिप होती म्हणून बाबासाहेब शिकू शकले. सयाजीराव गायकवाड असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, यांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली त्या काळी, म्हणून बाबासाहेब शिकले.
म्हणून समाजामध्ये आम्ही संस्थेकडून अशी स्कॉलरशिप म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न करत आहोत. स्कॉलरशिप असेल तर समाजामध्ये बाबासाहेब घडतात. म्हणून समाजामध्ये अशा हुशार विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणं आणि त्यांच्याद्वारे, त्या स्कॉलरशिपद्वारे त्यांचा विकास साधणं, हे आमचं टार्गेट आहे सध्या. काही मुलं शिक्षणात सपोज ते काही करू शकले नाहीत तर त्यांना स्किल देणं, मग ते भाषेचं स्किल असेल, टेक्निकल स्किल असेल, असं स्किल देऊन त्यांच्यामध्ये रोजगार तयार करणं, त्यांना आर्थिक सोर्स तयार करून देणं किंवा त्यांना जागतिक स्तरावर कशी संधी प्राप्त होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. टेक्निकल स्किलमध्ये काय आहे? टेक्निकल स्किलमध्ये बघा सध्या AI चा जमाना आहे. AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, तर तसे कोर्सेस आम्ही संस्थेकडून सुरू करत आहोत. केले का करणार आहे? नाही, सध्या कम्युनिकेशन या स्किलवर काम चालू आहे आमचं, पण टेक्निकल स्किलवर आम्ही सध्या काम करतोय. डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि पुन्हा झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यावर आम्ही आता कोर्सेस सुरू करत आहोत. पण सध्या याच्यावर चालू आहे काम. फॉरेन लँग्वेजेस असेल, इंग्लिश कोर्स असेल, ते कोर्सेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. अडचणी सुरुवातीला बघा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हटलं तर आर्थिक अडचण आहे. समाजामध्ये ह्या गोरगरिबांना द्यायचं म्हटलं तर पैसा असेल तर तुम्ही काम करू शकता, पैसा नसेल तर हे काम नाही करू शकत आपण. म्हणजे आपण जे टीचर, मेंटॉर हायर करतो, ऑब्विसली तुम्हाला त्यांना काहीतरी पे करावं लागतं, पेमेंट करावं लागतं. तर आर्थिक हा एक अडचण येतो. दुसरी गोष्ट, ह्याला साथ देणारे खूप लोक कमी आहेत. जसं बाबासाहेब म्हणाले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. तर सगळे सुशिक्षित लोक तुम्हाला साथ देत नसतात. आणि जे शिकलेले आहे, जे मोठे झालेले आहे, ते स्वतःचं बघतील. आणि वामनदादाने याच्यावर गाणलेलं होतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीच्या तयाचे न्यारेचं टोक असते. तर ते तसे लोक नाहीत आता चळवळीमध्ये काम करणारे. आणि मुळात बहुजन समाजाला आत्तापर्यंत जे काय मिळाले ते फक्त शिक्षणाने मिळाले. तुम्ही महात्मा फुले बघा, तुम्ही शाहू महाराज बघा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर बघा, सावित्रीमाई बघा, यांनी सुरुवातीला सगळ्यांनी पहिल्यांदा शिक्षणावर काम केलं. पहिल्यांदा शिक्षणावर काम केलं, दुसरं कशावरच काम केलेलं नाही. पहिलं शिक्षणावर काम केलं, नंतरच्या गोष्टीवर नंतर काम केलेलं. म्हणजे एज्युकेशन हे तुमचं वेपन आहे, शस्त्र आहे. ते तुमचं म्हणजे असं धारदार असलं पाहिजे. आजच्या घडीला शिक्षणाच्या बाबतीत नकारात्मकता तयार झाली. शिकून तुम्हाला कुठं नोकरी लागते, शिकून तुम्ही काय करणार, अशी एक नकारात्मक भावना तयार झालेली आहे. आणि हे अत्यंत धोकादायक आहे माझ्या मते. तर कारण गरीब समाजाला शिक्षणाशिवाय दुसरं काही साधन नाही. गरीब समाजाकडनं कुठली संपत्ती आहे काय, त्यांच्याकडं मालमत्ता आहे, काहीच नाही आहे. त्यांचे जे काय भाग भांडवल आहे ते बुद्धी आणि शिक्षण आहे. आणि ते जर शाबूत असेल तर हे लोक तळागाळातले वर येऊ शकतात, नाही तर वर येऊ शकत नाही. हे खूप भयंकर. मग हे जर त्यांचं हत्यार जर त्यांच्या हातातनं निघून गेलं तर भयंकर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळं या कामाला म्हणजे बाबासाहेब म्हणाले की आपल्या संपत्तीतला 20वा भाग तुम्ही समाजाला द्या. आणि बौद्ध विहारी हे शैक्षणिक चळवळीचे केंद्र झाले पाहिजे. जिथं जिथं बुद्ध विहार आहे तिथं तुम्ही अभ्यास केंद्र केले पाहिजेत, लायब्ररी सुरू केल्या पाहिजेत. हे झालं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही सध्या, कारण सुशिक्षित वर्ग याच्याकडे दुर्लक्षित करतो. त्यामुळं हे होणं गरजेचं आहे मला असं वाटतं. म्हणजे बाबासाहेबांनी जसं एकदा तथागत बुद्धांचं चित्र काढलेलं होतं, तर ते बुद्धांचं चित्र काढल्याच्या नंतर त्यांनी आयुष्यात एकदाच बुद्धाचं चित्र काढलं. आणि ते बुद्धाचं चित्र उघड्या डोळ्याचं काढलं. बुद्ध ध्यानस्थ बसलेलं आहे ना, पण बुद्ध ध्यानस्थ प्रत्येक वेळेस बुद्ध ध्यानस्थ विपश्यना करत असलेला बुद्ध आहे, आपण बघतो. डोळे झाकून बसलेला बुद्ध आहे. पण बाबासाहेबांनी उघड्या डोळ्याचा बुद्ध काढला. बाबासाहेबाला बऱ्याच लोकांनी विचारल्यानंतर बाबासाहेबांनी असं सांगितलं की जर बुद्ध डोळे झाकलेला असेल तर समाजातले दुःख कसं बघेल. म्हणून त्यांनी
उघड्या डोळ्याचा बुद्ध काढला. आणि ते म्हणायचे की मला समाजामध्ये सुशिक्षित जो वर्ग आहे किंवा विद्यार्थी मला असा असावा. पीपल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात त्यांनी एकदा म्हणलेलं आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्या समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी काम करावं. जसं त्यांना उघड्या डोळ्याचा बुद्ध अपेक्षित होता तसं त्यांना विद्यार्थी पण अपेक्षित होता. म्हणजे की तुम्ही तुमच्या बांधवाचं जे काय दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती कमी करण्यासाठी वाडी वस्त्यावर जाऊन तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे. तर मग समाजाचा उद्धार होईल. नाहीतर तुम्ही फक्त नोकरी घेण्यासाठी शिक्षण घेत असाल किंवा तुमची रोजीरोटी फक्त चालण्यासाठी शिक्षण घेत असाल तर मग ते बरोबर नाही. मग सामाजिक इमानदारी नाही तुमच्याकडे. तर असं आहे. आणि माझं असं आहे की पूर्ण शिक्षण माझं स्कॉलरशिपवर झालं. आणि मला म्हणजे मी रात्रशाळेत शिकल्यामुळं मला या संस्थेनेही मदत केली आहे. का माझं शिक्षण गोखले इन्स्टिट्यूटला झालं पुण्याला, मास्टर इकॉनॉमिक्सचं. त्याच वेळी मला अनेक संस्थांनी माझ्या शिक्षणासाठी मदत केली समाजातल्या. आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, अमेरिकेची एक संस्था आहे, त्या संस्थेनं मला माझ्या शिक्षणाची फी भरली, मला मदत केली आर्थिक स्वरूपात. मासूम संस्थेनं मला मदत केली, रात्रशाळेच्यासाठी काम करणारी संस्था आहे. तर माझं शिक्षण समाजाच्या पैशावर होत असेल तर समाजाचं लोन आहे, माझ्यावर कर्ज आहे, तर मी माझ्या समाजासाठी काम केलं पाहिजे. माझा समाज म्हणजे कोणता? माझा समाज म्हणजे काही एक विशिष्ट समाज नाही. माझा समाज म्हणजे गरीब समाज. जे गरीब आहेत त्यांच्यासाठी आम्ही शिक्षणाचं काम करणार. ज्यांनी महापुरुषांनी ज्या ज्या शिक्षणावर काम केलं त्यांना आदर्श म्हणून आम्ही हे काम करणार. म्हणून तळागाळातल्या लोकांना आम्ही ह्या संधी कशा प्राप्त होतील आणि त्या संधी प्राप्त होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, मग तुमच्यामध्ये तुमचं अकॅडमिक कसं स्ट्रॉंग होईल, तुमचं कम्युनिकेशन कसं स्ट्रॉंग होईल, तुम्हाला कुठं नोकरीची संधी मिळेल, यासाठी आम्ही या संस्थेद्वारे प्रयत्न करत आहोत. म्हणजे मग ह्या संस्थेअंतर्गत काय एका विशिष्ट जातीसाठी काम केलं जात नाही, तर नाही, समाजातल्या जो आपल्या जे प्रत्येक घटकासाठी काम केलं, प्रत्येक घटकासाठी. म्हणजे ती तुकारामाचा एक अभंग आहे बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्यासाठी काम केलं पाहिजे. आणि हे मी म्हणतो हे सोशल वर्क नाही आहे, हे पे बॅक टू सोसायटी आहे. जे मला मिळालं ते माझ्या समाजामुळे मिळालं. मला मिळालं तर मी वापस केलं तर काय चुकीचं आहे त्याच्यात. फक्त मी एका संस्थेद्वारे करतो एवढंच. वैयक्तिकरित्या करायला गेलं तर ते काम म्हणजे झेपणार नाही मला. तसं प्रभाव म्हणलं तर महापुरुषांचा आहे. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा यांचा सुद्धा खूप प्रभाव आहे. संत गाडगेबाबा असं म्हणतात की तुम्ही एखादी अर्धी भाकरी कमी खा पण तुमच्या मुलांना शिक्षण द्या. म्हणजे असा सांगणारा संत खूप मला प्रभावित करतो. अँड मला आणखी एक गोष्ट आठवते. मी खूप फॅन आहे त्या व्यक्तीचा आत्ताच्या काळामध्ये. नागराज मंजुळे तुम्ही नाव ऐकलं असेल. नागराज मंजुळेचा जो पिस्तुले आहे एक त्यांची डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म आहे, तर ती मला खूप आवडते. तो पिस्तुल्या जो आहे तो आपल्या बहिणीसाठी शाळेचा गणवेश चोरतो. म्हणजे पिढ्यानपिढ्या जे काय ते काम करत असतात वडार समाजाचं, ते या गावातून त्या गावात ते विका वगैरे, तर तो पिस्तुल्या सगळा अनुभव घेतो आणि आपल्या बहिणीला शिकवण्याचा निर्णय घेतो. तर नागराज मंजुळेची ही एक खूप प्रभावशाली गोष्ट मला वाटते आणि खूप प्रभाव पडतो म्हणजे त्यांच्या त्या शॉर्ट फिल्ममधून. मला ती खूप शॉर्ट फिल्म आवडते, तेव्हापासून मी नागराज मंजुळेचा फॅन आहे. नागराज मंजुळेची आणखी एक कविता आहे, मला ती खूप आवडते. ती कविता अशी आहे की हाती नसती लेखणी माझ्या तर असती छन्नी अथवा कुंचला, कशानेही उपसतत राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला. म्हणजे आपल्या मनामध्ये जी सल आहे की आपल्याला जे मिळालं नाही,
काय तर ती उपसत राहायचं, फक्त उपसत राहायचं. माझ्या मनामध्ये सल आहे की मला जे काय मिळालं नाही, माझ्या 2 भावाला शिक्षण घेता आलं नाही परिस्थितीमुळं, तर ते समाजातल्या इतर लोकांना तसा त्रास होऊ नये. संस्था चालवताना तुम्हाला थोडा त्रास होईल, काही तुम्हाला वैयक्तिक त्याग करावा लागतो, कौटुंबिक त्याग करावा लागतो, पण ते समाजाच्या फायद्याचं आहे आणि झालं पाहिजे. आणि महापुरुषांनी हेच केलेलं आहे. बाबासाहेबांनाही खूप त्रास झाला, महात्मा फुल्यांनाही खूप त्रास झाला, तर हा त्रास होणारच आहे. बट हे काम नाही थांबलं पाहिजे, मला असं वाटतं.